श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओत अंगारकी संकट चतुर्थीची कथा ऐकणार आहोत। मुद्गल पुराणात व गणेश पुराणात या कथेचा उल्लेख आहे। गणेश भक्त आणि वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते। शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती। तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवभूत झाले। ते पृथ्वीने धारण केले। त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदाच्या फुलासारखा लाल होता। तो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषीच्या स्वाधीन केले। त्यांनी त्यांचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करण्यास सांगितले। त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला। त्यानं 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले। गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले। तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे। माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे। आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याण करणारी होवो। यावर गणेशाने आज जी चतुर्थी आहे ती सर्वांची कल्याण करणारी ठरेल असे वरदान दिले। तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम असे ठेवण्यात आले। अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल। या चतुर्थीला अंगारकी म्हणतील। हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल। तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर गणेशांनी मंगळाला दिला। आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। गणेशाने आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाईल। या चतुर्थीचे फळ उपासकांना 21 संकट चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होईल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगायुगे त्यांच्याही वाट्याला जाईल। त्यांच्या इच्छा व मनोकामना तू पूर्ण करशील। ते ऋणामधून मुक्त होतील। ज्या भक्तांना संकट चतुर्थी व्रत करणे शक्य नसल्यास अशांनी अंगारिका मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी। ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभकारी असे वेदवचन ही दिले गेले आहे। व्रताच्या दिवशी सकाळपासून उपाशी राहावे। सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशांची षोडोपचारे पूजा करावी। पूजेनंतर आरती म्हणून मंगल पुष्प वाहून तुपात तळलेले 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा। चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध फुलं वाहून नमस्कार करावा। अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी। मग गणेशाचे स्मरण करत भोजन करावे। व्रतासाठी शारीरिक शुद्धता म्हणजे कोणत्याही प्रकारचे सूतक अडचणी असल्यास फक्त उपवास करावा। गणेश स्मरण करावे। रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करावे। तर मंडळी, आपणास हे माहीत असणे गरजेचे आहे। कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नका। कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्यांचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि आवडणार नाही। म्हणून त्यांच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर ठरेल। यामुळे आपणास नक्कीच फलश्रुती प्राप्त होईल। संकट चतुर्थीप्रमाणे या व्रताच्या आचरणाने संकटे दूर होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते, भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडते, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते। 21 संकष्टी चतुर्थी व अंगारिका याचे फळ सारखेच आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा
त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.